पुरुष हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 30व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजपासून मी तुमच्याशी बोलणार आहे ते JRD टाटा यांच्याबद्दल. माझ्या अष्टदीप या पुस्तकातून हा भाग घेतलेला आहे. याच कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण सरदार पटेल यांचं प्रेरणादायी चरित्र पाहिलं आणि या भागापासून पुढचे काही भाग आपण तसंच अत्यंत प्रेरणादायी असलेलं JRD टाटा यांचं चरित्र पाहणार आहोत. मंडळी, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ JRD टाटा भारत सरकारनं 1957मध्ये पद्मविभूषण आणि 1992मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान केलेले पहिले भारतीय उद्योजक, परवानाप्राप्त पहिले भारतीय वैज्ञानिक, भारत सरकारशी पहिला हवाई करार करणारे द्रष्टे उद्योगपती, आधी टाटा एअरलाइन्स आणि नंतर एअर इंडियाचे प्रमुख. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी टाटा उद्योग समूहाचे चेअरमन बनलेल्या JRDंनी पदभार हाती घेतला तेव्हा फक्त 14 उद्योग समूहांची मालकी असणाऱ्या टाटांच्या उद्योगात JRDंच्या कार्यकाळात तब्बल 91 नवीन उद्योगांची भर पडली. मंडळी, जिथं एखादी कंपनी सुरू करणं आणि चालवणं हीच गोष्ट मुळी आव्हानात्मक असते, तिथं एवढ्या कंपन्या सांभाळण्याचं त्यांचं कौशल्य अक्षरशः तोंडात बोट घालायला लावतं. टाटा उद्योग समूह हा केवळ भारतातच नाही तर जगभरात ज्याचं नाव आदरानं घेतलं जातं असा एक ब्रँड. टाटा म्हटलं की झालं. टाटा म्हटलं की उत्तम दर्जाची खात्री, विश्वसनीयता, जे जे देशासाठी उत्तम ते टाटा करणार. आज दैनंदिन लागणाऱ्या घरातल्या मिठापासून तर अगदी बाहेर प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांपर्यंत, कुशल कामगारांपासून ते बुद्धिमान इंजिनियर्स निर्माण करण्यापर्यंत, तसंच पोलाद, वस्त्रोद्योग, खाणी, रसायनं आणि इतर विविध प्रकारचे उद्योग या सगळ्या गोष्टीत टाटा उद्योग समूह अग्रेसर आहे. इंजिनियर्स, तंत्रज्ञ, IT क्षेत्रातली मंडळी टाटांच्या संस्थांमध्ये काम करताना ते मोठ्या अभिमानानं काम करतात. ते उगीच नाही. हा नावलौकिक टाटांनी अपरिमित कष्ट करून कमावला आहे. त्यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. खरं तर देशाभिमानी असलेले आणि देशाच्या नवनिर्माणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे हे टाटा कुटुंबीय किंवा त्यांचे पूर्वज मूळ भारतीय नाहीत बरं का. ही मंडळी मूळची इराणमधली, पार्स या प्रांतातली. इराणमध्ये 16व्या शतकात अलेक्झांडरनं आक्रमण केलं. तो प्रदेश त्याच्या आधिपत्याखाली आला तेव्हा तेथील पर्शियन लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती त्यानं केली. अशा परिस्थितीत आपले प्राण आणि धर्म वाचवण्यासाठी तिथल्या पर्शियन लोकांना परागंदा व्हावं लागलं. त्यातल्या काही मंडळींनी चीनमध्ये आश्रय घेतला, काही लोक भारतात आले.
नियतीनं त्यांच्या भाग्यात भारत देश लिहिला होता. त्यांच्या हातून पुढं भारत मातेच्या प्रगतीसाठी हातभार लागायचा होता. ही मंडळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गुजरातमध्ये आली. गुजरातमध्ये आल्यावर तिथला हिंदू राजा यादव राणा यानं त्यांना आश्रय दिला. पण हे सहजासहजी घडलेलं नाही. सुरुवातीला या लोकांनी जेव्हा गुजरातमध्ये आश्रय मागितला तेव्हा तिथल्या राजानं आपल्या राजदूतामार्फत दुधानं काठोकाठ भरलेला एक पेला या निर्वासितांना पाठवला. त्याचा अर्थ असा होता की हा पेला दुधानं काठोकाठ भरला आहे, त्याच्यात आता कोणतीही जागा नाही. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आम्ही तुम्हाला सामावून घेऊ शकत नाही. पण ही मंडळी मोठी हुशार होती. त्यांच्या पुरोहितानं त्या दुधात थोडी साखर घातली आणि तो पेला राजाकडं परत पाठवला. त्यातून त्यांनी असं सुचवलं की दुधात साखर सामावू शकते. एवढंच नाही तर त्या दुधाची गोडी त्या साखरेनं वाढते. जशी दुधात साखर सामावून जाते तसेच आम्हीही आपल्यात सामावून जाऊ, गुण्यागोविंदानं राहू आणि मैत्रीची सहकार्याची गोडी वाढवू. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि चातुर्याची राजानं प्रशंसा केली आणि अर्थातच गुजरातमध्ये त्यांना आश्रय मिळाला. गुजरातमध्ये सुरत, बडोदा आणि नवसारी या ठिकाणी ही मंडळी स्थायिक झाली. ही सगळी मंडळी पर्शियातून आल्यामुळं पारशी म्हटली गेली आणि खरोखरच दुधात साखर मिसळावी तशी ही मंडळी इथल्या मातीशी एकरूप झाली. नवसारी हे टाटा कुटुंबियांचं मूळचं ठिकाण. खरं तर या गावचं नाव आधी नवसारी नव्हतं, ते होतं नागमंडल. पण ही पारशी मंडळी जिथून आली त्या इराणच्या भागात सारी नावाचं शहर होतं. हे नागमंडल शहर पाहून त्यांना सारी शहराचीच आठवण आली आणि नागमंडलचं नवसारी असं नामकरण झालं. ही मंडळी वृत्तीनं धार्मिक. त्यांच्या धार्मिक स्थळाला आग्यारी असं म्हणतात. झेंदावस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ. पण या मंडळींनी धर्म आपल्या वैयक्तिक आचरणापुरताच सीमित ठेवला, हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य. त्यांच्या आचरणाच्या, व्यवहाराच्या किंवा व्यवसायाच्या आड त्यांचा धर्म कधीच आला नाही. आम्ही आधी भारतीय आणि नंतर पारशी अशीच त्यांची भूमिका राहिली. जेव्हा भारतीय हिंदूंमध्ये समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं जात होतं, त्याचवेळी ही मंडळी समुद्र उल्लंघून दूरदेशी व्यापारासाठी जात होती. नवसारीतील टाटांच्या कुटुंबियांचा कापडाचा व्यापार होता. त्यावर ही मंडळी उत्तम पैसा कमावत होती. याच कुटुंबातील एक कर्तबगार आणि दूरदृष्टी असलेला मुलगा जमशेदजी हा साहसी होता. त्यानं केवळ कापडाचाच व्यापार नव्हे तर कापड निर्मिती देखील करायचं ठरवलं आणि त्याच्या लक्षात आलं की ही कापड निर्मिती मुंबईत चांगल्या प्रकारे होऊ शकते, कारण मुंबईच्या दमट हवामानात कापसाचा धागा लवकर तुटत नाही. शिवाय मुंबई हे नैसर्गिक बंदर होतं, जिथून देशविदेशात व्यापार करणं सहज शक्य होणार होतं. डोक्यात योजना तयार झाली होती. इंग्लंडमध्ये त्यावेळी कापड गिरण्या नुकत्याच सुरू झालेल्या होत्या. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तिथूनच आणावी लागणार होती.
पण ज्यानं एखादी गोष्ट करण्याचा ठाम निर्धारच केला आहे त्याला कोणताही अडथळा अडवू शकत नाही. जमशेदजींनी कापड गिरणीसाठी लागणारी यंत्रसामग्री मँचेस्टरहून मागवली आणि टाटांची पहिली कापड मिल सुरू झाली. या कापड मिलचं नाव होतं एम्प्रेस मिल. मंडळी, ही गोष्ट होती 1874 मधली. टाटांच्या या कापड गिरणीत अत्याधुनिक पद्धतीनं कापड निर्मिती व्हायला लागली आणि हे कापड देशविदेशात जायला लागलं. टाटांना अमाप पैसा मिळायला लागला. पण त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी हा पैसा आपली खाजगी मालमत्ता न समजता सार्वजनिक संपत्ती मानली आणि या संपत्तीतून भारताच्या विकासासाठी पुढचे अनेक संकल्प त्यांच्या डोक्यात आकार घेत होते. तो काळ औद्योगिक क्रांतीचा होता. युरोपातील ही क्रांती त्यांना भारतात आणायची होती. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी कार्लाईल यांचं भाषण ऐकलं होतं. आपल्या भाषणात कार्लाईल असं म्हणाले होते की आता यापुढील काळात ज्याच्याजवळ पोलाद असेल त्याच्याजवळ सोनं असेल. म्हणजेच थोडक्यात पोलादाला सोन्याचा भाव येईल. कार्लाईल यांचे हे शब्द त्यांच्या मनाला स्पर्शून गेले आणि त्यांनी भारतात पोलाद निर्मिती करायची ठरवली. त्यांना जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा होता, विश्वविद्यापीठ सुरू करायचं होतं. असे अनेक प्रकल्प जमशेदजींच्या डोक्यामध्ये होते आणि ते त्यांनी निर्धारपूर्वक कसे पार पाडले ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मंडळी, आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन भावा देहच केवळ, चंदन भावा देहच केवळ. भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो. देश हा देव असे माझा,